अभिप्राय मी सुखदेव उर्फ देवा सोनाळकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस, संघटन महामंत्री. तर जत येथे जयंत पाटील व खासदार विशाल पाटील, तसेच पोलीस कडेगावचे आमदार विश्वजित कदम ह्यांना एक महत्त्वाचं मी सांगत आहे. तुम्ही जतमध्ये येऊन ज्या जयंत पाटलांनी आमच्या बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्याबद्दलचे जयंत पाटलांनी विधान केलेलं आहे की रेकॉर्डवरील गुन्हेगारांना लोक कसे निवडून देत असतात, तर जयंत पाटलांनी खुलेआम आव्हान आहे, जयंत पाटील साहेब, तुम्ही तुमच्या बापाचं नाव घेऊन म्हणजे राजाराम पाटलांचं नाव घेऊन आजपर्यंत राजकारण केलेलं आहे. तसंच खासदार विशाल पाटलांनी वसंतदादांचा नातू घेऊन म्हणून राजकारण केलेलं आहे. तसेच विश्वजित कदमांनी पतंगराव कदमांचं नाव घेऊन राजकारण केलेलं आहे. आणि तुम्ही तुकड्यावर जगणारे म्हणजे कोणाचा तुकडा खाऊन की महार, मांग, चांभार, वडार, साळी, माळी, कोळी, हटकर, धनगर, सनगर, लमाण, पाशेपारधी, पारधी, डवरी, बेलदार, कैकाडी, होलार, गोंधळी, कुडमुड जोशी, अशा रामोशी, ह्या अशा अनेक असंख्य लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळे तुम्ही निवडून येता ह्याची तुम्हाला जाणीव राहू दे. आणि जर तुम्ही इथून पुढे जर पडळकर साहेबांच्या बाबत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांना जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा सुपडासाप केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. आणि तुमचा आता पाडावा करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. तर त्यांना आता मी जयंत पाटलांना, विश्वजित कदमांना आणि विशाल पाटलांना एक आव्हान सांगतो आणि तुम्हाला माझं 21,000 रुपयाचं आज रोजी बक्षीस जाहीर करतो. तुम्ही तिथं अण्णाभाऊ साठे येऊन साठेंची जयंती जी साजरी केली जतमध्ये, तर तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कधी जयंती साजरी केलेली आहे का एवढं मला दाखवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या ज्या संस्था म्हणजे साखर कारखाना, शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेज, अशा अनेक संस्था तुम्ही बँका स्थापन केल्या, त्या संस्थेला तुम्ही अण्णाभाऊ साठे हे नाव दिलेलं आम्हाला दाखवा आणि माझ्याकडनं रोख 21,000चं बक्षीस घेऊन जावा आणि तुमचा सत्कार करून पाठवतो. ज्या इस्लामपूर मतदारसंघात माझ्या मातंग समाजाच्या लोकांनी येऊन डोकी फोडून घेतल्यानंतर जयंत पाटलांनी नाटक चालू केलं आणि येऊन सांगितलं की जयंत पाटलांनी